नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं कृषी राज यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघणार आहोत पीक विमा संदर्भात महत्त्वाची बातमी आली आहे. काय महत्त्वाची बातमी आहे बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. सविस्तर बातमी बघण्यासाठी रोजच्या रोज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. अशाच शेतीविषयक बातम्यांसाठी व माहितीसाठी या जिल्ह्यातील 6 लाख शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे 853 कोटी रुपये. तारीख जाहीर, कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा. काय आहे सविस्तर बातमी बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रा दौरा नाशिकमध्ये आहे. या दौऱ्यावर आलेल्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची घोषणा केली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास 5,88,000 शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये विमा रक्कम खात्यावर जमा होणार आहे. येत्या 31 ऑगस्टपूर्वी त्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. पीक विमा या जिल्ह्यातील कृषी संबंधित विषयाच्या संदर्भात पुढील आठवड्यात मुंबईत एक बैठक होणार आहे. या बैठकीतील पीक विमा कंपनीचे अधिकारी छगन भुजबळ, पालकमंत्री दादाजी भुसे, नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित असणार आहे, असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम तातडीने देण्याचे निर्देश. काल जनसन्मान यात्रेनिमित्त धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. नाशिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच शेतकऱ्यांसमवेत चर्चा केली असता त्यांनी प्रलंबित विम्याचे प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर आज सकाळी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी सोनवणे व इतर अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील सर्व परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार जयंत जाधव उपस्थित होते. त्यावेळी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगांती आधारित व उत्पन्नात आलेली घट या आधारित देय असलेली 853 कोटी रुपये इन्शुरन्स कंपनीकडून येणे प्रलंबित आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी मिळाली आहे. त्यानंतर कंपनीचे राज्यप्रमुख दीक्षित यांच्याशी संपर्क केला आणि त्याकडून शेतकऱ्यांना देय असलेली रक्कम तातडीने देण्याचे निर्देश दिले आहेत. 5,88,000 शेतकऱ्यांना मिळणारा लाभ. या रकमेनेही धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार 31 ऑगस्टपर्यंत ही रक्कम देण्याचे मान्य केले. त्यांना लाभ जिल्ह्यातील जवळपास सर्व 5,88,000 शेतकऱ्यांना मिळणार आहे. गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील 5,88,000 शेतकऱ्यांनी विमा भरला, विमा योजनेत सहभागी घेतला आहे. त्यामुळे 21 दिवसाच्या पाऊस खंडामुळे शेतकऱ्यांना 80 कोटी रुपयांचा लाभ मिळणार होता. त्याचबरोबर स्थानिक आपत्ती आणि काढणी पश्चात नुकसान या पोटी 25 कोटी 89 लाख मंजूर झाले होते. वाटपाची कारवाई सुरू आहे. त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना 853 कोटी रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकरी मित्रांनो, सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रोजच्या रोज शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल.